नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन कथेमध्ये. मंडळी, जर तुम्हाला माझ्या कथा आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करत जाता. चला तर मग आपण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूया. एका गावात एक टोपीवाला राहत होता. त्याचं नाव होतं गणू काका. तो रोज सकाळी उठायचा, रंगीबिरंगी टोपीची टोपली डोक्यावर घ्यायचा आणि गावोगावी फिरून टोप्या विकायचा. एके दिवशी ऊन खूप कडक होतं. गणू काका चालत चालत दमला होता. त्याला एक झाड दिसले. तो तिथे गेला, टोपली खाली ठेवली, डोक्यावरची टोपी काढली आणि थोडा वेळ विश्रांती घ्यायला बसला आणि नकळत तो झोपून गेला. थोड्या वेळाने त्याची झोप उडाली. त्याने टोपलीकडे पाहिलं तर काय, टोपली रिकामीच. गणू काका घाबरला. अरे, माझ्या सगळ्या टोप्या कुठे गेला? तो इकडे तिकडे बघू लागला आणि अचानक वर झाडावर त्याची नजर गेली आणि तो थक्कच झाला. झाडावर माकडाची टोळी बसली होती आणि प्रत्येक माकडाच्या डोक्यावर त्याच्या टोप्या होत्या. गणू काका ओरडून सांगितले, अहो, ह्या माझ्या टोप्या आहेत, मला परत द्या. पण माकडं त्याचं अनुकरण करत होती आणि तो हात वर करायचा तर माकडंही हात वर करायची. गणू काका उडी मारायचा तर माकडंही उडी मारायची. गणू काकाला काय करावे काही कळेनाच. तो थोडा विचारातच पडला आणि अचानक त्याला एक युक्ती सुचली. त्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढली आणि रागाने जमिनीवर फेकली. आणि मग काय, माकडंही त्याचंच अनुकरण करत होती. त्यांनीही आपल्या डोक्यावरच्या सगळ्या टोप्या काढल्या आणि खाली फेकल्या. गणू काकाच्या चेहऱ्यावर आनंदच पसरला. त्याने पटकन सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि टोपलीत ठेवल्या आणि पुढच्या गावी निघाला. बोध: संकटात घाबरायचं नाही, तर शांतपणे विचार केल्यास नेहमी मार्ग सापडतो आणि कधीही शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरते. धन्यवाद मंडळी.